नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजपासून आपली DFSLची मित्रांनो परीक्षा जी की सुरू झालेली आहे, ज्यामध्ये आज मित्रांनो पहिला पेपर होता वरिष्ठ जे की सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटचा मित्रांनो, जो की आजचा पहिला पेपर हा सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो जो की पूर्ण झालेला आहे। तर 10:30 वाजता मित्रांनो पेपर संपलेला आहे आणि मित्रांनो आपल्या एका विद्यार्थी मित्रांनो जे की सकाळच्या सत्रामध्ये जे काही झालेले प्रश्न आहेत परीक्षेमध्ये विचारलेले, जे की आठवलेली प्रश्न आपल्याला लिहून पाठवलेली आहे, जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर अनालिसिसमध्ये आपण हे सर्व काही पाहणार आहोत। तर या व्यतिरिक्त तुमच्याकडे मित्रांनो प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। आपण इव्हिनिंगच्या आणि नाईटच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं सविस्तर काही उत्तरेसोबत आपण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो। तर पाहूया आपण नेमकं सकाळच्या सत्रामध्ये कोणत्या प्रकारची प्रश्न विचारण्यात आलेली होती, कोणत्या प्रकारच्या प्रश्नावर जास्त भर देण्यात आलेला होता आणि जर तुमची अपकमिंग शिफ्ट असेल तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या स्वरूपाच्या प्रश्नावर फोकस करायला पाहिजे व आपले टेस्ट सिरीज आणि नोट्स व तांत्रिकी क्वेश्चन बँक कशा प्रकारचा महत्त्वपूर्ण ठरलेला आहे या DFSLच्या एक्झाममध्ये, तर संपूर्ण काही आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो क्वेश्चन पेपर आहे सकाळ सत्रामधला आहे आणि रमेश संदीप राठोड या आपल्या एका विद्यार्थी मित्रांनो जे की नागपूरचे आहेत त्यांनी हा पेपर पाठवलेला आहे लिहून थोडक्यामध्ये। तर प्रथमतः त्यांचं धन्यवाद आणि आपण पाहूया नेमकं कोणत्या टॉपिकवर कसा फोकस करण्यात आलेला आहे। तर DFSL वरिष्ठ लॅब सहाय्यक सकाळच्या सत्रामधला मराठी व्याकरणच्या सेक्शनमध्ये कोणते प्रश्न होते, तर यामध्ये जो आहे काळावर आधारित जे आहे जे की प्रश्न विचारण्यात आलेले होते, ज्यामध्ये पूर्ण भूतकाळ एक प्रश्न होता जो की त्याचं उत्तर असावं। आय थिंक जर तुम्हाला तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पेपर दिला असेल आणि जर तुम्हाला याची आठवत असतील प्रश्न काही सर्व काही, तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे देखील तुम्ही पर्सनली मेसेज करून सांगू शकता, अन्यथा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील मित्रांनो तुम्ही सांगू शकता। तर काळावर आधारित प्रश्न आला होता, त्यानंतर उतार्यावर प्रश्न आहे तर उतार्यावर देखील प्रश्न आलेले होते, उतारा होता। त्यानंतर केवळ प्रयोगी वाक्य, तर थोडक्यामध्ये पाहिलं तर मराठी ग्रॅमरचं सर्व सेक्शन्स यामध्ये आलेलं आहे असं दिसत आहे। त्यानंतर समानार्थी शब्द जो की 2 प्रश्न विचारण्यात आले आहेत, समानार्थी शब्दावर देखील 2 प्रश्न होते। त्यानंतर प्रकर्षालन अर्थ, तर प्रकर्षालन अर्थ यावर आधारित देखील एक प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर वाक्यात उपयोग करा यावर देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते। तर थोडक्यामध्ये असे काही 4-5 पॉईंट त्यांनी मराठी ग्रामरची लिहून पाठवलेली आहेत की या टॉपिकवर जे की फोकस जास्त असायला पाहिजे। जर मित्रांनो तर तुम्ही आपलं टेक्निकल नाउन टेक्निकलचं जे काही स्टडी मटेरियल आहे, ज्यामध्ये आपण GK मॅथ रिझनिंग मराठी ग्रामर व बुद्धिमत्ता सर्व काय आपण कव्हर केलं होतं, तर तुम्ही त्याच्या जर बॅचमध्ये तुम्ही जॉईन असाल तर मित्रांनो तुमचा 100% सांगतो या टॉपिकचा अभ्यास हा झालेला असेल, त्या विद्यार्थ्यांना अजिबातच काही घाबरण्याची गरज नाही। फक्त तुम्ही प्रिपरेशन करा आपल्या MCQ क्वेश्चन बँकचं आणि टेस्ट सिरीजचं मित्रांनो। शेवटच्या तासांमध्ये तुमचा 100% मित्रांनो परीक्षेमध्ये कॉन्फिडन्सफुली रिझल्ट चांगलाच येणारा असेल, कारण काही आपण सर्व टॉपिक आपल्या रेग्युलरली डेली लेक्चर मार्फत मध्ये केलं तर आहेत, पण आपल्या जे PDF चे नोट्स होते, स्टडी मटेरियल होतं, त्यामध्ये की आपण 100% हे प्रोव्हाइड तुम्हाला केलेलं आहेच। त्यानंतर इंग्लिशमध्ये पहा, इंग्लिशमध्ये काय होतं तर इंग्लिशमध्ये पॅराजंबलवर आधारित 2 क्वेश्चन होते, त्यानंतर पॅराग्राफचे 4 क्वेश्चन आले होते, त्यानंतर एररवर देखील प्रश्न आलेला होता। त्यानंतर सिनोनिम, म्हणजे हे तर थोडक्यामध्ये सिनोनिम अँटोनिम कंपल्सरी असतं, त्यामध्ये 2-2 प्रश्न फिक्स हे तुम्हाला असतातच। मराठीमध्ये समानार्थी विरोधार्थी, त्याचप्रकारे इंग्लिश ग्रामरमध्ये देखील समानार्थी आणि विरोधार्थी शब्द तुम्हाला फिक्स येणारच असतात। त्यानंतर फिअर ऑफ हाईट या रिलेटेड देखील एक क्वेश्चन्स होतात त्यामध्ये, आणि जो थोडक्यात लेवल जो होता इंग्लिश क्वेश्चन पेपरचा तो लेवल इझी होता असा सांगण्यात आलेला आहे। तर सर तुम्हाला जर सांगायचं झालं मित्रांनो तर TCSचा जेव्हा काही पहिल्या शिफ्टचा पेपर असतो तो इझीचा असतो, पण जो हार्ड जो असतो तो थोडक्यामध्ये पाहायला मिळतो, म्हणजेच की थर्ड शिफ्टचा क्वेश्चन पेपर हा थोडक्यामध्ये हार्ड पाहायला मिळतो, कारण का आतापर्यंत जेवढे काही TCSने घेतलेले क्वेश्चन्स आहेत किंवा क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये हे अनालिसिस पाहायला मिळालं आहे। त्यामुळे थर्ड शिफ्टवाल्याने थोडा या प्रश्नापेक्षा हटके थोडा अभ्यास करा ज्यांचा थर्ड शिफ्टमध्ये पेपर होणारा असेल। त्यानंतर पुढील जो की मॅथ सेक्शन आहे, मॅथचा जो रिझनिंग मॅथ आणि रिझनिंगचं सेक्शन आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंग जी की आरशातील आकृती, अंकमालिका, पझल टाइप क्वेश्चन्स आणि इझी टू मॉडरेट थोडक्यामध्ये पेपर होता। तर म्हणजे तेवढं काय हे नाही समजा। त्यानंतर GKचं सेक्शन पहा, यामध्ये 2011च्या जनगणना आधारित एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण यावर आधारित देखील प्रश्न आलेला आहे, जे की सध्याचे नवनिर्वाचित राज्यपाल। त्यानंतर तामिळनाडू लोकनृत्य यावर देखील प्रश्न आला होता। त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न आलेला होता। त्यानंतर चालू घडामोडी आधारित विशेष भर होता, म्हणजे की सकाळचा जो सत्र आहे ज्यामध्ये चालू घडामोडीवर विशेष भर देण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच की तुम्ही जे लेटेस्टचे काही अपडेट असतील ते तुम्ही पाहून घेतलं तरी चालणार
असेल तर आपण जनगणनावर आधारित आपण स्पेशली एक PDF देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, जी की आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध आहे. तुम्ही तिथून पाहून घ्या, ज्यामध्ये आपण लोकसंख्या आणि जनगणना जे की पाहिलेलं आहे. त्यानंतर तांत्रिकी स्वरूप पाहूया. तांत्रिकीमध्ये जर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे, तांत्रिकीमध्ये जर तुम्ही आपलं टेक्निकलचं जे MCQ क्वेश्चन बँक आहे, जे की सिनियर असो, ज्युनियर असो, सायंटिफिक असिस्टंट असो, सर्वांसाठीच मित्रांनो जे की आपल्याकडे टेक्निकलचा MCQ क्वेश्चन बँक आहे 1000 प्रश्नांचा, आणि ज्यांचा पेपर उद्याला किंवा 23 तारखेला असेल त्यांच्यासाठी तर 100% सांगतो मी, आपला टेक्निकल क्वेश्चन बँक हा मित्रांनो खूप महत्त्वाचा असणारा आहे. जर त्या विद्यार्थ्यांनी अजूनही घेतलं नसेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्लॅशशी कॉन्टॅक्ट करून त्याचा मित्रांनो परिपूर्ण अभ्यास करा. 100% तुम्हाला त्यामधलं परीक्षेत विचारलं जाणार असेल. तर या ठिकाणी पाहू शकता 10वी विज्ञान व 12वीचे प्रश्न मिक्स स्वरूपात आहेत. प्रश्न सोपेच होते सर. तुमच्या MCQ क्वेश्चन बँकचा खूप फायदा झाला. तर म्हणजे की थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपला MCQ क्वेश्चन बँक हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या या परीक्षेसाठी, कारण का आपण परिपूर्ण ॲनालिसिस पद्धतीनं तुम्हाला दिलेलं आहे. तर तांत्रिकी देखील तेवढे काय आर्ट स्वरूपाचे नव्हते, परंतु ज्यांनी तांत्रिकीचा परिपूर्ण अभ्यास केला असेल 100% त्यांना मित्रांनो तांत्रिकी हे इझी जाणार असेल, कारण का त्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न आहेत जे की 80 गुणांसाठी. त्यापैकी तुम्हाला कमीत कमी समजा 32 ते 36 जरी गुण आले, म्हणजे की 4-5 आपण इकडं तिकडं सोडले, तर मित्रांनो तुम्हाला तांत्रिकीमध्ये ॲव्हरेज स्कोर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारा असेल. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये पेपर 1चा जो की पेपर होता, ज्यामध्ये आपण ॲनालिसिस तुम्हाला दिलेलं आहे. तर या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मनात काही शंका वगैरे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि या प्रश्नाचा मधले तुम्हाला मित्रांनो काही लेटेस्ट किंवा सर्व काही प्रश्न माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण इव्हिनिंगचा जो व्हिडिओ आहे आपला, त्यामध्ये आपण सविस्तर काहीतरी आपण चर्चा करणारच आहोत. त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि यावर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही माहितीसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.